नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राज्यभर ऑटो आणि टॅक्सी परवाने देण्यास स्थगिती, परिवहन मंत्री यांची घोषणा. गॅस टंचाईचा परिणाम पोळी भाजी विक्रेत्यांवरही. आणि ठाणे महापालिकेनं पाणी मागणी केली मुंबई महापालिकेकडे. राज्यभर वाहतूक कोंडीची वाढती समस्या आणि शहरी भागातील ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्यानं रिक्षा आणि टॅक्सी परवाने देणं तूर्त स्थगित करण्यात आलंय. जोपर्यंत नवीन निकष ठरत नाहीत तोपर्यंत ही स्थगिती उठवण्यात येणार नसल्याचं कळतंय. राज्यातील वाहतूक कोंडीची समस्या रोखणं आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरता उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभर 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षा टॅक्सी परवाने कोणत्या निकषांवर यावेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून त्या निर्णयानुसार पुढील धोरण निश्चित केलं जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सध्या राज्यभरात अंदाजे 14 लाखापेक्षा जास्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यात आलेत. महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडेच असून भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं महाराष्ट्र शासनाला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय. या संदर्भात परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67(3) नुसार राज्य सरकारनं प्रवासी आणि मालवाहतुकी संदर्भातील परवाने बदलण्याचा तसंच विविध योजना राबवण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता येतील असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांवर जाणवू लागला असून त्याचा फटका पोळीभाजी विक्रेत्यांनाही बसू लागलाय. एका बाजूला गॅस सिलेंडरची टंचाई तर दुसऱ्या बाजूला वाढलेले दर यामुळे छोटे उद्योजक मोठ्या अडचणीत सापडलेत. याचा परिणाम ग्राहकांवरही होत असल्याचं चित्र आहे. ठाण्यातील खोपट परिसरात असलेल्या जयभवानी पोळीभाजी केंद्रात कदम कुटुंबीय मागील 20 वर्षांपासून पोळीभाजीचा व्यवसाय करतायत. या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करतात. मात्र सध्या वाढलेली महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे हा व्यवसाय चालवणे कठीण झालं असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं आणि सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्यानं उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे पोळीभाजी विक्रेत्यांसमोर व्यवसाय टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. अशा परिस्थितीत शासनानं लवकरात लवकर दिलासा देण्याची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येते. मी मानसी कदम. माझ्याकडे किती फटका बसलाय सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे? सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे जवळजवळ म्हणजे डबलच फटका बसलेला आहे. कारण आता हे सगळं रेट आत्ता आम्ही तरी अजून वाढवलेला नाहीये. जर ह्याच्यानंतर आम्हाला जर नाही परवडलं तर आमच्याकडे कस्टमर यायची कमी होतील आणि डबल फटका आम्हाला त्याचा बसणार आहे. पण काय वाटतंय, भाव कमी होतील वाटतंय? कमी होतील असं शक्यता कमी आहे. कारण आता युद्ध चालू आहे सगळीकडेच. भाव तर सगळ्याच ठिकाणी वाढलेले आहेत. भाव हे नाही कमी झाले तर आमच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम होईल. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात पायाभूत सोयीसुविधांवर ताण पडू लागल्याचं चित्र असून ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा भागात पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. लोकसंख्येच्या मानानं शहराला होणारा पाणीपुरवठा पुरेसा नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असून त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनानं आता पुन्हा मुंबई महापालिकेकडे 50 आणि MIDCकडे 50 असे एकूण 100 दशलक्ष लिटर्स वाढीव पाणी देण्याची मागणी केली आहे. ठाणे शहराच्या एका बाजूला खाडीकिनारा तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि मुंबईला खेटूनच असलेलं हे शहर. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात घरांचे दर कमी आहेत. ठाणे शहराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले. शहरात मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी होतीये. शहरात मेट्रो तसंच रस्ते प्रकल्पांची उभारणी आहे. या सर्वांमुळे गेल्या काही वर्षात ठाणे शहरातील घरांची मागणी वाढली असून यातून शहरात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात बेकायदा बांधकामंही उभी राहिली आहेत. मोठे गृहप्रकल्प आणि बेकायदा बांधकामांमुळे शहराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले. पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांवर ताण पडून त्या अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे. यामध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसते.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लिटर्स असा एकूण 590 दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा शहराला दररोज होतो. पालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानानं शहराला प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र 590 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असून शहराला 31 दशलक्ष लिटर इतका पाणी कमी मिळत आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. ठाणे नवे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील अनेक संकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. तसंच कळवा, मुंब्रा आणि ठाणे शहरात काही ठिकाणी पाणी टंचाईची समस्या सातत्यानं निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी पालिकेनं आता वाढीव पाणी मिळवण्यासाठी पावलं उचलली आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील कळवा परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला असून यामागे आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम असल्याची माहिती समोर आली आहे. कळवा शहरात सुमारे 45,000 घरांमध्ये HP गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मिळालेल्या माहितीनुसार कळवा शहरात दररोज सुमारे 1,500 ते 2,000 HP गॅस सिलेंडरची मागणी असते. मात्र सध्या केवळ सुमारे 900 सिलेंडरच उपलब्ध होत असल्यानं उर्वरित ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते. परिणामी अनेक नागरिक थेट गोडाऊनमध्ये जाऊन चौकशी करत असून काही ठिकाणी संतप्त ग्राहकांकडून वादविवादाचे प्रकारही घडत आहेत. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यानं सिलेंडर उपलब्धतेत घट झाली आहे. त्यामुळे परिस्थिती सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. दरम्यान आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पुढील काळात अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाणे महापालिका हद्दीत गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोदावरी नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठं आकर्षण असते. या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचं जतन करण्याचा संदेश दिला जातो. त्याच धर्तीवर ठाण्यातही हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आलाय. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या माध्यमातून गेली तब्बल 25 वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा स्वागत यात्रेचं 26वं वर्ष आहे. या निमित्तानं दरवर्षी गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधीपासून शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. गुढीपाडव्याला पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. या दिवशी तलाव परिसरात हजारो दिव्यांची आरास करण्यात येते. मासुंदा तलावाच्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. या दीपोत्सवाचे आणि आरतीचं दर्शन घेण्यासाठी ठाणे शहरासह आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येनं नागरिक येतात. त्यामुळे हा सोहळा ठाणेकरांसाठी विशेष आकर्षण असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यामध्ये यंदा विशेष आकर्षण म्हणून ठाण्यात पहिल्यांदाच गोदा आरतीचं आयोजन करण्यात आले. आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या आरतीचं आयोजन करण्यात आलं असून ठाणेकरांना या धार्मिक परंपरेची ओळख व्हावी आणि कुंभमेळ्याबाबत जनजागृती व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. ही भव्य गोदा आरती येत्या रविवारी 15 मार्चला संध्याकाळी 7 वाजता वाचपाखडी येथील कचराळी तलाव परिसरात पार पडणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह आरती केली जाणार आहे. या आरतीसाठी विशेषतः नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात येणार असून नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गोदा आरती केली जाते त्याच पद्धतीनं हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तलाव परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून दीपमाळ, आरतीचे दिवे, मंत्रोच्चारांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून जाणार आहे. ठाणेकरांना नाशिकला न जाता नाशिकच्या गोदा आरतीचा अनुभव आपल्या शहरातच घेता यावा यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ इथे नवीन जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या कामादरम्यान खुदाई करताना जलकुंभाच्या 600 मिलीमीटर व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्यानं ती जलवाहिनी स्थलांतरित करणं आवश्यक आहे.
या कामासाठी गुरुवारी 12 मार्चपासून सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलारपाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसंच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, पालिका परिसर, चरई, धोबियाळी इत्यादी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. ठाण्यात पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यापूर्वीही पाणी कपातीची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे काही भागातील नागरिकांनी पालिकेच्या कामकाजाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याच्या बाबत ज्या काही समस्या असतील त्या पालिकेनं तातडीनं सोडवाव्यात अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.